कीर्तनरूपी सभेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदी महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट उपदेशपर या प्रकरणातील 5 चरणाचा अभंग कीर्तन सभेकरता निवडला. विठ्ठल 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 विठ्ठल. या अभंगाला, या कीर्तनाला, या सेवेला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे, अतिमहत्वाचं आहे. कशा निमित्ताने हा कार्यक्रम आहे सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे, कल्पना आहे, तरी पण सांगणं हे सांगणाराचं किंवा वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरत असते. आणि आहे ना, पूजनीय मातोश्री आणि पूजनीय पिताश्री आदरणीय श्री बाळकृष्ण भाऊराव मोरे आणि आदरणीय मातोश्री ठकूबाई बाळकृष्ण मोरे या मातृपितृ ऋण सोहळ्याच्या निमित्तानं घडवून आलेला आणि घडवून आणलेला आहे की नाही, भव्य दिव्य स्वरूपाचा हा कीर्तन उत्सव, कीर्तन सोहळा, नाम यज्ञ, नाम उत्सव सोहळा आठवणीचा आहे की नाही. गोड नियोजन आपण सर्व मंडळींनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि असंही महाराज दुसरं पुण्यस्मरण आहे सतीश महाराज, इथं दहाव्याची पंचायती आहे की नाही. एकाच वडिलांची 3 दशक्रिया विधी झाली होती 2018 मध्ये. एकाच वडिलांचे 3 दशक्रिया म्हणजे 3 पोरं त्यांना. एकाने टाकेतला दावा घातला, एका पोराने रामकुंडावर घातला आणि एकाने कपिलदारा तीर्थावर घातला होता. आणि तिघांच्या पत्रिकेत 3 फोटो महाराज लोकांचे. मी म्हणायचो इथं तर माझं प्रवचन, यांचा फोटो कसं काय? ते म्हणायचे तारीख तर मला दिली, तुमचा फोटो कसं काय? नंतर कळालं 3 पोरं आहे बाबाला आणि तिघांनी 3 ठिकाणी डावे घातले आहे का नाही. याच आहे. पण इथं दोघंही भाऊ एकत्र आले आहे का नाही. आणि अतिशय एकत्र आले म्हणजे एकत्र सगळे, पण मात्र एका विचारानं आपल्या आई वडिलांच्या ऋणातून मुक्त आपण कधी होणार नाही, पण त्या ऋणातून थोडंसं चिमूड भोरकवयना उतराई व्हावं एवढ्यासाठी मातृपितृ ऋण सोहळा तथा 16 आठवणीचा ऐकणे हा सोहळा या ठिकाणी संपन्न केला आहे. पाठीमागे त्यांच्या मोठा परिवार आहे. समस्त आदरणीय गेनूराव मोरे, एकनाथराव मोरे, आदरणीय निवृत्ती पाटील मोरे, आदरणीय सोपानराव मोरे आणि आदरणीय मंदाबाई महाले आणि पुतणे नातू, हा सगळा मोठा परिवार, समस्त मोरे परिवार त्यांच्या पाठीमागे होता आणि आहे. या सगळ्या परिवाराला अनाथ करून यहलोकीची यात्रा संपवून 2 वर्षापूर्वी ते या जगातून निघून गेले. आज त्यांचं द्वितीय पुण्यस्मरण आहे. खरं म्हणजे पुण्यस्मरण शब्दाचा अर्थ असा होतो, द्वि म्हणजे 2, पुण्य म्हणजे दिवस आणि स्मरण म्हणजे आठवण. एखादी व्यक्ती जर वारली तर ती व्यक्ती ज्या दिवशी वारली त्या दिवशी तिथी काय होती आणि मग त्याच तिथीला 1 वर्षानंतर किंवा 2 वर्षानंतर किंवा 10, 11, 15 वर्षानंतर एकाने त्यांच्या आठवणी जागृत करणे, त्यांच्या स्मृतींना उजाळा देणे, त्यांच्या आठवणी जागृत करणे, याचं नाव पुण्यस्मरण आहे. पुण्य म्हणजे दिवस आणि स्मरण म्हणजे आठवण. द्वि म्हणजे 2 ऐकणे. दुसऱ्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या स्मृतींना दिल्या गेलेल्या आठवणींना हा उजाळा आणि त्या निमित्ताने कीर्तन. विठ्ठल 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 विठ्ठल. त्या निमित्ताने हे कार्यक्रमाचं आयोजन समस्त मोरे परिवाराने या ठिकाणी केलेलं आहे. आदरणीय निवृत्ती पाटील मोरे आणि त्यांचा सगळा मोरे परिवार या सर्वांनी दिलेलं मला हे निमंत्रण. आणि या सर्वांची आठवण आदरणीय शिवाजीराव टळे बाबळेश्वर त्यांनी अधूनमधून केलेलं हे स्मरण आणि त्या निमित्ताने कीर्तनासाठी या ठिकाणी मी उभा आहे. कीर्तनाकरता अप्रतिम साऊंड सिस्टीम, जय साऊंड सिस्टीम, जय. वा, छान, खूप छान, अतिशय सुंदर साऊंड आहे. आणि या परिसरामध्ये दशक्रिया विधी असो, वर्षश्राद्ध असो, सप्ताह असो, मोठ्या प्रमाणात ज्यांचं नाव घेतलं जातं ते जय साऊंड सिस्टीम. आदरणीय संदीपराव तुम्हाला वंदन. गोड गायनाचार्य, गोड, अतिशय गोड आहे. संगीत अलंकार, संगीत विशारद आमचे सतीश महाराज आहेत बघा. वा, खूप छान. टाळ्या वाजवीचा सगळी खुर्चीवरले ऐका. शेजारी आमचे गोड गळ्याचे, गोड आवाजाचे धनी संगीत अलंकार विशारद भास्कर महाराज का नाव आहे बघा. खूप छान. शेजारी आदरणीय भाऊसाहेब महाराज, शेजारी आदरणीय सगळे गावातले परिसरातली सगळी भजनी मंडळी आहे. विनेकरी बाबा तुम्हाला वंदन. माझे जीवलग मित्र आदरणीय सुनील दादा थेटे तुम्हाला वंदन. गोड मृदंगाचार्य, किती गोड वाजवलं, जरा टाळ्या वाजवा त्यांच्याकरता आहे का नाही. किती भारी वाजवलं. रवी महाराज बोराडे, बोराडे, खूप छान. तुमचे गुरु जोरात येतात, तुम्ही जोरातच असणार. दिनेशराव आहे का नाही, दिनेशरावांची शिष्य आहे ती मोजाड, तुम्हाला वंदन. आणि उभ्या महाराष्ट्रभर ज्या चॅनलची चर्चा आहे असे आदरणीय भक्तिनाथ यूट्यूब चॅनल आमचे रोहन दादा ते या ठिकाणी आहेत. 2 यूट्यूब चॅनल आज एकत्र आलेत बघा. एक विश्वगुरु यूट्यूब चॅनल आहेत आहे का, आणि दुसरं यूट्यूब चॅनल भक्तीचा नाद आहे का नाही. भक्तीचा नाद आहेत. काही काही वेगळा नाद राहतो, इथं भक्तीचा काय ना असा नाद राहतो, काही ना असा नाद राहतो आहे की नाही. काही ना कपड्यांचा नाद, कोणाला सोन्याचा नाद, इथं भक्तीचा नाद असे असणारे आमचे भक्तिनाथ यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांना वंदन. आलेले सगळे माझे जीवाचे जीवलग दिसतात, सगळ्यांना वंदन करतो, आई बहिणींना वंदन करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. हां,
मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या आलिया संसारा उठा वेग करा शरणचा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. अभंग संत तुकाराम महाराजांचा आहे. सगळ्यांनी ताट बसा म्हणलं नाही का. 12 वाजता कीर्तन थांबवायचंय. सर्वांनी म्हणलं नाही का. तुमच्या डोक्यावरून जाईल असं अजिबात सांगणार नाही. तुम्हाला कंटाळा येईल असं तर अजिबात सांगणार नाही. ती मला येतही नाही. आणि तुम्हाला कंटाळा आला असं मला कळलं की मी लगेच संपून टाकणार आहे. त्यामुळे सर्वांनी ताट बसा, प्रफुल्ल बसा. काही काही प्रफुल्ल दिसत आहेत, काही काही फुल्ल दिसत आहेत. नाश्ता नाश्ता म्हणतो मी, बाकी नाही. आहे का नाही. सगळ्यांनी ताट बसा म्हणलं नाही का. ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल असं भजन होईल तेव्हा टाळ्या वेळेला कोणी वाजवायचे नाही अजिबात. कशा लवकर तुमच्या हातबीत दुखायचे, पाप बीप लागायचं भजन केल्यावर. त्यापेक्षा तोंड बिन दुखायचं. त्यापेक्षा ताट बसा आणि म्हणलाव नाही का विठ्ठल विठ्ठल आहे का नाही. अभंग संत तुकाराम महाराजांचा आहे. आणि या अभंगातील 5ही चरणांचा सरळ अर्थ असा आहे. या अभंगातून तुकाराम महाराजांनी सर्व जीवाला सगळ्या जगाला उपदेश केलाय की जन हो माईबाप हो. अमूल्य किमतीचा मनुष्य देह देवांनाही न मिळणारा असा मनुष्य जन्म. कारण स्वर्गातले लोक या देहाची अपेक्षा करतायत. स्वर्गीच्या अमर इच्छिता ते देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा जन्मामा देह आहे का नाही. नामस्मरण करून आम्ही मुक्त होऊ एवढ्या करता संत महात्मे या मृत्यूलोकाची अपेक्षा करतायत. स्वर्गातले लोक या अपेक्षा करतायत. पण त्यांना ही न मिळणारा कशा करता येतात ते नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती. आम्ही आमच्या जीवनाचा उद्धार करू एवढ्या करता येऊ म्हणतायत. पण त्यांनाही न मिळणारा असा मनुष्य जन्म मनुष्य देह आपल्या सर्वांना मिळालाय. आणि म्हणून तुकोबारांनी अभंगाची सुरुवात केली. महाराज म्हणतायत प्रत्येक जण जन्माला आलाय. हो बरोबर आहे. मरायचंय बरोबर आहे. मग कोण कधी जाईल याचा भरोसा नाही. कदाचित असं घडू नये. मी माफी मागतो मोऱ्यांची आणि पाहुण्यांची. आजची दुपार कोणाला तरी करंटी जाऊ शकते म्हणून प्रेमाने राहा. आज लागणारी रात्री झोप आपल्यापैकी कोणाला तरी काळ झोप सुद्धा लागू शकते म्हणून प्रेमाने राहा. कदाचित उद्या उजाडणारी सकाळ कोणाच तरी कुटुंबाला करंटी पांढरी वाईट जाऊ शकते. म्हणून जो दिवस उजाडलाय हा आपला शेवटचाच दिवस आहे असं समजून दिवसाची सुरुवात करा. आणि एक काम करा. उठा, वेग करा, घाई करा, तातडी करा आणि उदार असणाऱ्या परमेश्वराला शरण जा. शरण जा उदारा पांडुरंगा. का देवाला शरण जायचंय. हा देह काळाचा आहे. हा आपल्याला सांभाळायला दिलाय. किती वय वर्ष 50, वय वर्ष 60, वय वर्ष 80, वय वर्ष 90. तुमचं आयुष्य संपलं की हा देह काळाचा. आणि धन म्हणजे पैसा कुबेराचा. ते मनुष्याचे काय आहे. काय देणारा देव बायको माझी पोरग माझं तुमचंच ना. आम्ही कुठं काय म्हणलो. पण ज्या दिवशी तुम्ही या जगातून जाणार आहे त्या दिवशी तुमच्यासोबत कोण कोण येणार आहे याची यादी डोळ्यापुढे ठेवा. आणि उदार परमेश्वराला शरण जा. तेथे मनुष्याचे काय आहे. तेथे याची सत्ता काय आहे. बरं अजून काय सांगायचं तुम्हाला. ऐका देणारा देव आहे, नेणारा देव आहे. पण तिथं आपलं काहीच नाही. ऐका नाही. आणि पुढचं चरण तर किती गोड सांगितलं बघा. विठ्ठल विठ्ठल हे मी केलं ते मी केलं हे सगळं निमित्त आपण आहे. पण करून घेणारा परमेश्वर आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. आणि अभंगाचा शेवट करताना मोरे आणि मोऱ्यांचे पाहुणे किती गोड केलाय. आहे की नाही. मी सुद्धा मोऱ्यांचाच पाहुणा आहे. असं म्हणजे मी पण मला सांगतो. ऐका ऐका मुद्दा असा चालला होता की अभंगाचा शेवट करताना किती गोड केलं बघा. महाराज म्हणतात प्रश्न विचारलाय का रे नाशिवंतासाठी. बायकोसाठी प्रयत्न करतो. ऐका नाही. कामधंदे करतो, बंगला होण्यासाठी प्रयत्न करतो, दिवस रात्र आपण कष्ट करतो, डे नाईट ड्युट्या करतो. ऐका नाही. पण देवासाठी मात्र आटी निर्माण करतो. आहे की नाही. कामधंद्यासाठी रात्रंदिवस करतो उद्योग.
बरोबर आहे की नाही? हा, रात्रंदिवस उद्योग करतो. बायकोसाठी वेळ आहे, पोराबाळांसाठी वेळ आहे, आईवडिलांसाठी वेळ आहे, पण देवासाठी मात्र अटी का निर्माण कराव्या प्रश्न विचारलाय. असाच हरिपाठामध्ये 5व्या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सयास करीशी प्रपंच तीन निशी. संसारासाठी रात्रंदिवस कष्ट करतो. ही बायको नाशिवंत, पोरग नाशिवंत, गाडी नाशिवंत, सगळं जग नाशिवंत आहे. यांच्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतो, प्रयत्न करतो, पण हरीशी न बदेशी कोण्या गुणे. काय देवाने वाईट केलंय? काय देवाने कमी केलंय? बायको दिली नाही काय? नवरा दिला नाही? पोरग नाही दिलं का? बंगला नाही दिला का? काय कमी काय केलंय? आहे का नाही? हे सगळं होणार आहे. संसार हा होत असतो, करायचा असतो तो परमार्थ. म्हणून महाराजांनी सांगितले, ऐका, तू का म्हणे कार्य नाशिवंतासाठी दिवासवे आटी निर्माण करतो, असं काही करू नका. उठा, वेग करा आणि मरायच्या अगोदर देवाला शरण जा, अशा अर्थाचा अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आज पुण्यस्मरण आहे, द्वितीय पुण्यस्मरण आहे. खरं म्हणजे मी या मताचा आहे, भक्तिनाथ यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घराघरात जाणारा संदेश, मला तर असं वाटतं बा की जुनी म्हातारी माणसं कधी वारली नाही पाहिजे. मी मनातली गोष्ट सांगतोय. हे जुनी म्हातारी माणसं आहेत ना, धोत्रावाली बाई उभे, एक सुद्धा म्हातारा माणूस वारला नाही पाहिजे. लोगड्यावाला म्हातारे जेवढ्या बचले पुढं, याच्यातली एक सुद्धा म्हातारी वारली नाही पाहिजे असं मला वाटतं. का? जुनी म्हातारी माणसं कुटुंबाची पांघरून असतात आणि जुन्या आया सुद्धा कुटुंबाची पांघरून असतात. म्हणून जुनी म्हातारी माणसं कधी वारली नाही पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आजही आपल्या खंबाळे गावावर जर काही संकट आलं तर जुनी म्हातारी माणसं टोळके टोळके करून गावाला आधार द्यायची काम करतात. आहे का नाही? आता हे बाबा वारलेत, हे आई वारल्यात, ही जुनी म्हातारी माणसं कधीच वारली नाही पाहिजे, या मताचं मी आहे. तुम्हाला कारण सांगतो ना, तुमच्या खंबाळे गावावर जर एखादं संकट आलं, वाईट प्रसंग, तर जुनी म्हातारी माणसं गावाला आधार देण्याची कामं करत असतात. घाबरू नका, आम्ही आहे. काळजी करू नका, आम्ही आहे. तुमच्यापेक्षा लई वाईट काळ आम्ही पाहिलं, पोरं घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. आधार देण्याची कामं जुनी माणसं करत असतात. आणि आमच्या जुन्या म्हाताऱ्या बाया लुगडेवाल्या बसल्या पुढं, एक सुद्धा म्हातारी वारली नाही पाहिजे याच्यातली, एक सुद्धा नाही. मराव तर प्रत्येकालाच लागणार. इथं कोण राहायला आलाय? सगळेच जाण्याकरता आले, इथं राहायला कोणीच नाही आला. पण मी या मताचा एक सुद्धा म्हातारी वारली नाही पाहिजे. याचं कारण सांगू तुम्हाला, ऐका. जुन्या आया कुटुंबाची पांघरून असतात, आधार असतात. समजा आपल्या गावात जर कोणाची आई वारली, समजा उदाहरणार्थ हीच, समजा ह्या आई जर वारल्या, आता ज्या दिवशी वारल्या त्या दिवशीची घटना तुम्हाला सांगतो, किंवा त्याच्यानंतर कोणी असेल, आपली म्हातारी आई स्वयंपाक करीत असावा. आपली म्हातारी आई स्वयंपाक कर. एखाद्या दिवशी आपल्या आईला लहर येते, भास्करराव सतीश महाराज काय काका, एखाद्या दिवशी आपल्या आईला लहर येते, लोगड्यावाल्या म्हातारीला, आणि आपली आई आपल्या बायकोला सांगते, बाई सुन बाई, हे बाळा गावात या, आजच्या दिवस स्वयंपाक मी करते, बाई जा धुणे तू जा, भांडे गज जा. मग आपली आई स्वयंपाक करीत असावा जुनी, आणि आपली बायको धुणे भांडी करीत असावा, आणि तेवढ्यात आपण जावा. बरं 3-3 भाकरी संगच करते म्हातारी, 3-3 भाकरी लोगड्यावाली, 3-3 या वाढल्या भाकरी. ते काय मसोबाचा निवते काय? या वडल्या चपात्या, शहरातल्या बायांच्या भाकरी बा तुम्ही, या वडल्या चपात्या आमच्या पुढं भरपूर जेवा. का ताटल्या खायच्या का वाट्यात तोंडात घालायच्या आता, का वर्गळ खायच्या आता, काय खायचं काय? जुनी म्हातारी माणसं, शिवाजीराव तुम्हाला सांगतो आनंदादा, जुनी म्हातारी माणसं 3-3 भाकरी बाया स्वयंपाक करते. काय पाहिजे तुम्हाला ऍक्शन करून दाखवतो माझ्याकडे बा. चुली पुढं बसलेली म्हातारी, काठवट ते आताची भांडी नाही, या वडले गोळे, ते ती एका हातानं भाकर दाबी दे, ऍक्शन पा. एका हातानं भाकर दाबी दे, दुसऱ्या हातानं तव्यावरच्या भाकरीला पाणी चोपडी दी, ऍक्शन पाहत राहा बरं का. भाकर धापायचं काम चालू, पाणी चोपडायचं काम चालू, पाणी चोपडून झालं का त्याच हातानं आरावरच्या भाकरीला चिमट्यानं उलट पलट करायचं काम चालू. 3-3 भाकरी म्हातारी आई संगच करते महाराज. आणि तेवढ्यात आपण जावा आणि आपल्या आईला आपण सांगावा, हे आहे काय बाळा, हे आहे. अरे काय झालं काय? ते सोपानराव मोरे, हा ते निवृत्ती पाटील मोरे, हा त्यांचं काय, त्यांची आई वारली आज पाटी. बाबा कसं काय? मला माहिती नाही आई, पण मी गावात गेलो दूध घालायला, तिथं चर्चा होती, निवृत्ती पाटलाची सोपानरावाची आई वारली पाटी. आपली म्हातारी तशीच उठते. भाकर जळाली का कर आपली म्हातारी पाहत नाही. मी जर स्वयंपाक नाही केला तर मागची माणसं उपाशी राहतील, म्हातारी विचार करीत नाही, तशीच उठती, हात सुद्धा धुत नाही. त्या मळलेले पिठाचे हात त्या लुगड्याच्या पदराला पुशीत इथं येणार, बंगल्यात येणार, स्वपनरावाला जवळ घेणार, निवृत्ती पाटलाला जवळ घेणार आणि मोठ्याने सांगणार, भाऊ रड नको, दादा रड नको, मी तुझी आई सारखी आहे. आधार देण्याची कामं जुनी माणसं करत असतात. ही जुनी म्हातारी कधीच वारली नाही पाहिजे असं मला वाटतं. वाक्य किती गोडे. वडील वारले
की नात्याचे दरवाजे आपल्यासाठी कायमचे बंद होत असतात आणि आपली आई ज्या दिवशी जाते त्या दिवशी प्रेमाचे धागेदोरे आपल्यासाठी कायमचे तुटून जातात. ते परत या जन्मात एकत्र येत नाही आणि ते दरवाजे आपल्यासाठी कधी खुले होत नाही. वडील वारले, आई वारली का सगळ्यांनी वाक्य लिहूनच ठेवायचं आपल्या घरात. आपल्या आयुष्यातल्या सुखाचा समुद्र कायमचा कोरडा झाला. ढगा आड गेलेला सूर्य पुन्हा पुन्हा दिसेल, पण तुमच्या आमच्यातून गेलेले पहाडासारखी म्हातारा आई म्हातारी वडील या जन्मात परत कधी दिसणार नाही. आणि अजून तुम्हाला सांगतो, पूर्वेचा सूर्य पश्चिमेला गेल्यानंतर बाप नावाचा सूर्य जर घरी नाही आला तर त्या कुटुंबावरती, त्या घरावरती जो अंधार पडतो, तो अंधार कितीही व्होल्टेजचे दिवे, मर्कुरी बल्ब, हजारो लाखो नव्हे करोडो मेणबत्त्या जरी लावल्या तरी तो प्रकाश भरून निघत नाही. तो बाप अर्थात वडील गेल्याचा अंधार आहे. हाडाचे काढ, रक्ताचं पाणी, नेत्राचा दिवा, हाताचा बाळा आई वडिलांनी केला होता. आजही इथं एवढी खुर्चीवर बसले जेवढे आहेत ना सतीश महाराज, यांचे फक्त कपडे पांढरे आहेत, वरून शर्ट फक्त पांढरे आहेत, आतमध्ये कोपऱ्या बनेला फाटलेले आहेत. खबर पैसे नाही का? आहे पैसे, असे काय राहतात? याची कारण तुम्हाला सांगतो. त्यांच्या पुढे ध्येय आहे, माझी पोरगी कॉलेजला आहे, माझा पोरगा हायस्कूलला आहे, माझी पोरगी केटीएचएम कॉलेजला आहे, माझा पोरगा भोसला मिलिटरीला आहे, माझा पोरगा ITI करतोय, माझा पोरगा डिप्लोमा करतोय, माझा पोरगा भरती करतोय. अरे मोठ्या मोठ्या घरची कार्टी कॉलेजला येतात आणि कडक इस्त्रीचे कपडे घालून येतात. आणि माझ्या पोरांच्या अंगावर जर फटके, मळके, तुटके, जुने कपडे पाहिले तर माझ्या पोरांना ती पोरं हसतील म्हणून आईबाप स्वतः आजही मळके, फटके, तुटके कपडे वापरतात. बाप करी जोडी लेकराचे वाडी, बाप करी जोडी लेकराचे वाडी, बाप करी जोडी लेकराची वाडी, बाप करी जोडी लेकराची वाडी. आपुली कुर्बानी वाढवाडी, आपुली कुर्बानी वाढवाडी. एकाएकी केला विरोधीचा दाडी, एकाएकी केला विरोधीचा दाडी. आपुली कुर्बानी वाढवाडी, आपुली कुर्बानी वाढवाडी. एकाएकी केला विरोधीचा दाडी, एकाएकी केला विरोधीचा दाडी. टाळ्या वाजवीत जा. तुम्हाला यांच्या चाली आणि वाजवणं वाढलं का टाळ्या वाजवायचे, नाही आवडलं का उठून जायचं. ऐका काय म्हणले ते, बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली कुरवंडी वाळवणी. याचा अर्थ असा होतो, हाडाचे काढ, रक्ताचं पाणी, नेत्राचा दिवा, हाताचा वाळणा करतात आई वडील. स्वतः फाटके, मळके, तुटके, जुने कपडे वापरतात, पोरांना चांगले कपडे घेऊन देतात आणि एक दिवस सुखाचे दिवस पाहता पाहता जगातून निघून जातात. आतापर्यंतच्या इतिहासात असा एकही माणूस नाही, म्हातारा माणूस, का त्यांनी सुखाचे दिवस पाहिलेत. सुखाचे दिवस आले आणि त्यांनी जगाचा निरोप घेतलाय, म्हणजे पोराबाळांचं कल्याण केलं आणि जगातून निघून गेलेत. स्वतः वाईट दिवस पाहिलेत. सुखाचे दिवस आले, बंगला बांधला, राहिले आणि बंगल्यात थोडे दिवस राहिले, जगातून निघून गेले. आणि पाठीमागचे लोक रडतात आणि विचार करतात, अजून आमचे वडील 2-4 वर्षे पाहिजे होते. अरे नेमकंच आम्ही घर बांधलं आणि आमचे आई वडील या जगातून निघून गेले. आहे का नाही? आमच्या आई वडिलांनी लई कष्ट केले. अरे मी नोकरीला लागलो, पहिला पगार तरी त्यांच्या हातात दिला असता, पण द्यायचे हात माझे वडील या जगातून निघून गेले. पस्तावा करतात. म्हणून जुने माणसं कधीच वारले नाही पाहिजे असं मला वाटतं. आहे का नाही? हा. आणि प्रत्येकाला मरावं लागणार आहे. लई लोक निघून चाललेत. ऐकायचं तुम्हाला? ऐका. उदाहरण मी सांगणार, पुरावे तुम्हाला हे 2 जण देणार. पिंपळाच्या झाडाचं एक पान पिकलं, गळून खाली जमिनीवरती पडलं आणि पडल्या पडल्या ते पिंपळाचं पान त्या झाडाकडे पाहून मोठ्या मोठ्याने रडायला लागलं. तेव्हा झाडाने प्रश्न विचारला, काय रे पाना, काय झालं तुला? आतापर्यंत कधी रडला नाही, आता काय झालं? तेव्हा ते पान अजूनच मोठ्या मोठ्याने रडायला लागलं आणि रडून सांगू लागलं, हे झाडा, हे वृक्षा, अरे हिरवागार होतो, तुझ्या जवळ होतो, आता मी पिकलो, गळून खाली जमिनीवरती पडलो, थोड्या वेळाने वारा येणार, सोसाट्याचा वारा येणार, जोराचा वारा येणार, मी लांब उडून जाणार, परत या जन्मात आपल्या दोघांची कधी भेट होणार नाही दादा. या गोष्टीचं मला वाईट वाटतंय म्हणून मी रडतोय. तेव्हा ते झाड त्या पानाकडे पाहून हसलं आणि म्हटलं, ए पाना, तुझ्या आधी लई जण पिकले,
गळून पडले ओढून गेले. आता तू पिकला, गळून पडला ओढून जाणारे. तुझ्या नंतरही अनेक जण पिकणारे, गळून पडणारे ओढून जाणारे. याचा अर्थ असा आहे, आज मेला पांजा मेला बाप मसणा गेला. देखत देखत नातू पातू तोही कैसा झाला, तोही कैसा झाला. आज मेला पांजा मेला बाप मसणा कालपर्यंत आजोबा वारले, वडील वारले, पंजोबा वारले. आता आज किती मरणारे. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. डोळ्यासमोर आपले पोरं जातील मोरे आणि मोऱ्यांचे पाहुणे. किती गोड दृष्टांत दिला होता 750 वर्षापूर्वी. काय जगाच्या पाठीवर जर आश्चर्य काय असं सगळ्यात मोठं बघा रोहन दादा, जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं आश्चर्य जर काय असेल तर 22 वर्षाच्या बाळाने समाधी घेतली, कोवळ्या बाळाने समाधी घेतली. जगातलं सगळ्यात मोठं पुढचं आश्चर्य काय असेल तर जगातल्या सगळ्यात लहान बाळाने ज्ञानेश्वरी लिहिली. आणि पुढचं आश्चर्य जर काय असेल तर जगातल्या सगळ्यात लहान बाळाने 4 वेळेस काळाला परत पाठवलं, परत काळाला बोलवलंच नाही, काळावर सत्ता गाजवली. ते संत ज्ञानेश्वर महाराज आहेत. आहे का नाही. आता कार्तिकी वारी, वद्यवारी स्वतः पांडुरंगाने सांगितलं, ए वारकऱ्यांनो सगळ्यांनी आळंदीला या. तुम्ही पंढरपूरला नसल आले तरी चालेल, तुम्ही आषाढीला नका येऊ, कार्तिकीला नका येऊ, नाही आले तरी चालेल, पण याच तुम्ही. पण नाही आले तर काय हरकत नाही, मी तुम्हाला काही बोलणार नाही. पण वद्यवारीला तुम्ही आळंदीला या, माझे ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ होणार आहे. आणि मग सगळे जपितपी महानुभाव, सगळे जगातले सगळे संत ऋषी मुनी एकत्र आले. आळंदी क्षेत्रामध्ये 750 वर्षापूर्वी सगळे एकत्र आले. एक हात ज्ञानेश्वर महाराजांचा निवृत्तीनाथांनी धरला, एक हात कोणी धरला होता, साक्षात जगाच्या बापाना, जगाच्या मालकांना, विश्वाच्या नायकांना अर्थात भगवान पांडुरंगाने एक हात धरला. देव निवृत्ती देव निवृत्ती या रे हरी रे दोन्ही वार. देव निवृत्ती या रे हरी रे दोन्ही वार. देव निवृत्ती या रे हरी रे दोन्ही वार. देव निवृत्ती या करणे दोन्ही कर. बाप ज्ञानेश्वर समाधी बाप ज्ञानेश्वर पैसा भया. देव निवृत्ती या रे हरी रे दोन्ही कर. देव निवृत्ती या रे हरी रे दोन्ही कर. हे जातो ज्ञानेश्वर पैसा भया. जातो ज्ञानेश्वर पैसा भया. देव निवृत्ती या रे करणे दोन्ही कर. देव निवृत्ती या रे करणे दोन्ही देव निवृत्ती याने धरिले दोन्ही कर. जातो ज्ञानेश्वर बैसावया. 4 लोकांनी जागा स्वच्छ केली. नारा, विठा, गोदा, मादा, नामदेव. त्यांनी समाधीची जागा स्वच्छ केली आणि त्या ठिकाणी घेऊन निघाले. पण रस्त्यात थांबले. ज्ञानेश्वर महाराजांना घेऊन निवृत्तीनाथ महाराज रस्त्यावर थांबले. मंडळी, मला उदाहरण सांगायचं हे मध्ये घालून. यात्रा जवळ आली तोंडावरती म्हणून तुम्हाला हे सांगतोय मी. ऐका, निवृत्तीनाथ महाराजांना ढसा ढसा रडायला यायला लागलं. खूप रडले निवृत्तीनाथ महाराज, खूप रडले. तेव्हा देवानी प्रश्न केला, निवृत्तीनाथा, तुम्ही प्रवृत्तीच्या पलीकडे गेलेले संत, तुम्ही इथे येऊन का रडता? ऐका नाही, का रडता का? त्यावेळेला देवाला सांगू लागले निवृत्तीनाथ महाराज, अहो ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाची जाणे,
केले नारायणे उभराटे. अहो मी मोठा भाऊ आहे त्याचा आणि तू माझा लहान भाऊ आहे. मला फार आठवण येते, तो समाधीला चालला याची मला आठवण येत नाही देवा. अहो एक काळची दिवस तुम्हाला सांगतो पांडुरंगा, आम्ही सगळे चारी भावंड आम्ही सिद्धबेटात झोपलो होतो. आमच्या आई वडिलांना लोकांनी खूप त्रास दिला, खूप संन्याशाची मुलं आम्हाला बोलू लागले आणि आम्हाला न्याय मिळावा एवढ्या करता आमच्या आई वडिलांनी मध्यरात्री उठले. आम्ही सगळे भावंड सिद्धबेटात झोपलो होतो. मला मोठा भाऊ या नाथा मला उठवलं आमच्या आई वडिलांनी, बाजूला नेलं, सांगितलं नाथा, ए निवृत्ती नाथा, आता आम्ही आनंदाच्या प्रवासाला निघालोय, देहांत प्रायश्चित्ताला निघालोय, तुम्हाला न्याय मिळावा एवढ्या करताच आम्ही निघालोय. पण सांगतो तुला आमची शपथ आहे निवृत्तीनाथा, सोपानाला सकाळी माझा सोपान उठेल, तुला विचारेल आई कुठे गेली, बाबा कुठे गेले. ज्ञानेश्वर उठेल, तुला विचारेल आई कुठे, बाबा कुठे. माझी छोटी मुक्ता उठेल, तुलाच विचारतील मोठा भाऊ या नात्यानं आई बाबा कुठे. त्यावेळेला आमची शपथ आहे, सांगू नको त्यांना आम्ही कुठे गेले, बाहेर गावी गेले म्हणून सांगा. आणि ऐका, शेवटपर्यंत त्यांना आमची आठवण येऊ देऊ नको निवृत्तीनाथा, असा सक्त सूचना मला दिल्या होत्या. त्याच्यानंतर देवा पांडुरंगा नारायणा केशवा माधवा मी रडतो का असं तुम्हाला ऐकायचं ना. ऐका, त्या दिवसापासून आमचा सांभाळ आमच्या माऊलीने आमच्यासाठी केला होता. अहो ज्यांना झोपायला मांडी मिळाली नाही त्यांच्या मांडीवर सगळं जग आज झोपतंय. ते जगातले एकमेव संत कोण असेल तर संत ज्ञानेश्वर माऊली आहेत. ज्यांना संन्यासाची कार्ट म्हटले गेले, ज्यांना ऐका नाही आंघोळ जर केली तर नदी वाटवली म्हणणारी लोक, तेच संत सगळे मंडळी आज समाधीला रडायला असतात. असंच ऐकणे हलाल केली त्यांची झोळीत, त्यांनी लोकांनी शेण कालवलं, माती ओतली. ऐका नाही असे थोर संत जग ज्यांना कोणीच नाही. अहो आई वडील झोपात निघून गेले न्याय मिळावा एवढ्या करता, आणि त्याच्यातलाच एक मुलगा आज सगळ्या जगाची आई झाला, अनाथांची माय झाला. ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया. एका जनार्दनी पाय वंदित असे, एका जनार्दनी पाय वंदित असे, न पाये याची कुळाचा विचार, न पाये याची कुळाचा विचार. जनार्दनी पाय वंदित असे, एका जनार्दनी पाय वंदित असे, न पाये याची कुळाचा विचार, न पाये याची कुळाचा विचार. माझी अनाथांची माय, ज्याला कोणीच नाही या जगात, ज्याला बाप नाही, भाऊ नाही, बहीण नाही, कोणी नाही, आशांची मायबाप ठरलेले संत ज्ञानेश्वर महाराज जगातली पहिली आई आहे. अनाथांची माय, तिला कोणी नाही, आशांची माय. त्याच्यानंतर एक मांडे खावेसे वाटले, विसोबानी खापर दिलं नाही, मांडीवर अग्नी प्रज्वलित, आपलं पाठीवर मांडी प्रज्वलित, अग्नी प्रज्वलित केला आणि पाठीवर मांडी भाजले. आहे का नाही? जगातले पहिले संत आहेत ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराजांचे चमत्कार नाही आहेत, हे वास्तविक आलेले लोकांना अनुभव आहेत. रेडा बोलवला, रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, येत नवल नाही, पण आमच्यासारखे हजारो रेडे त्यांनी, रेड्यांचा उद्धार त्यांनी केला. ते जगातले पहिले संत आहेत ज्ञानेश्वर महाराज आहेत. ऐका नाही. आणि मग भगवंताला सांगू लागले निवृत्तीनाथ महाराज, अहो ऐका, मी का रडतोय त्याचं उत्तरच हे आहे, आमच्या माऊलीने आमचा सांभाळ केला होता, मी पण केला होता, त्याच्यामुळे तो माझ्या अगोदर चाललाय, याचं मला वाईट वाटतंय. ज्येष्ठाचे आधी कनिष्ठाचे जाणे, केले नारायण उभराटे. आणि जगाच्या इतिहासात तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 750 वर्षापूर्वी लिहिलेले अभंग फिट बसलेत घराघरामध्ये. आज माऊलीने लिहिलं होतं, डोळ्यासमोर आपली पोरं जातील. काय लिहिलं होतं? डोळ्यासमोर पोरं जातील. गेलीत की नाही? आई बाप जिवंत आहेत, आपल्या आई वडिलांच्या अगोदर पोरं वारलेत, अटॅक आला, कॅन्सर झाला, मारून टाकलं, खून झाला, फाशी घेतली, जीव दिला, वाहून गेले, बुडाले, धडकले, ऍक्सिडेंट मध्ये गेले, कोरोनाच्या काळात सापडले, वेगवेगळ्या कारणामुळे लोक निघून चाललेत. प्रत्येक फिट अभंग ना अभंग, शब्द ना शब्द फिट बसल्या प्रत्येकाच्या घरामध्ये. म्हणूनच त्यांचे ते अभंग आहे, कधी भंग न पावणारे शब्द आहेत, म्हणून त्यांना अभंग असं म्हणतात. आहे का नाही? आणि अजून तुम्हाला सांगतो मंडळी, आता वद्यवारी आहेत. किती तारखेला आहे? 16 तारखेला वद्यवारी आहेत.
जगातले सगळे संत, जगातले सगळे देव ऋषी ज्या ठिकाणी येत असतील आळंदी क्षेत्रामध्ये, संपूर्ण सगळ्या लोकांना माझं आव्हान आहे. महाराष्ट्रातल्याच नाही, महाराष्ट्रातल्या बाहेरच्या लोकांना भक्तिनाथ यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आव्हान करतोय. 13 तारखेपासून आळंदीची यात्रा सुरू होती आहे. 16 तारखेला यात्रा आहे, 15 आणि 16ला यात्रा आहे. सगळ्यांनी तिथं या आणि आनंद घ्या. आणि आनंद घ्या म्हणजे कसला, जपितपी संन्यासी महानुभाव त्या ठिकाणी येत असतात आणि आपापले अनुभव व्यक्त करत असतात माऊलींच्या बद्दलचे. आपण सर्वांनी त्या ठिकाणी या. आळंदीची यात्रेचा अनुभव सर्वांनी घ्या. आणि यात्रा झाली की द्वादशीलाच घरी येऊ नका. काही काही द्वादशीलाच घरी निघून येतात. आळंदीची यात्रा आहे ती. माऊलींचा समाधी सोहळा एक दिवस पुढे 17 तारखेला समाधी सोहळा आहे. आणि त्या दिवशी सुद्धा बरोबर ऐकाने कीर्तन सुरू होत असतं 10 ते 12. आणि मग मात्र त्या ठिकाणी कीर्तन झालं की मग समाधी सोहळ्याचा प्रसंग येत असतो. जगातले सगळे संत देव ऋषी त्या ठिकाणी आलेले असतात. आणि मग मात्र ज्ञानेश्वर महाराजांचा एक हात धरला होता ना निवृत्तीनाथांनी, पांडुरंगाने धरला होता. मग स्वतः पांडुरंगच रडायला लागले. मग मात्र विचारलं, आता तुम्ही का रडता? सांगितलं, देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखील नाही, हे जाण संजीवनी जाण त्रैलोक्याशी. एवढा ज्ञानी मी आतापर्यंत कधी पाहिला नाही एवढ्या लहान वयात. इंद्र येऊन या भूमीशी, याग संपादिले अहर्निशी, इंद्रायणी इंदुरीशी पंचकृषी या पासोनी. आणि मग का रडता म्हणणारी रुक्मिणी सुद्धा रडायला लागली बा. आणि मग रुक्मिणी मातेला देवाने विचारलं, तू मला मागाशी प्रश्न केला, आता तू का रडते? त्यावेळेला सांगितलं, देवा पांडुरंगा माझ्या मालका, हे ब्रह्म ज्याने उदरा साठवलंय ते किती व्यापक आहे. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. ऐका नाही बास, भगवान परमात्मा त्या ठिकाणी आले आणि मग दोघांचं रडणं थांबलं. मग समाधी दिली. ऐका नाही, त्या ज्ञानोबरायांचं प्रत्येक ठिकाणी वाक्य बघा, डोळ्यासमोर पोरं जातील, गेलेत आई वडिलांच्या अगोदर गेलेत. ऐका नाही. आणि अजून एक अभंग बघा फिट बसलाय प्रत्येकाच्या घराघरात, तुम्ही नाही म्हणू शकत नाही. कोणता अभंग येतो? संत ज्ञानेश्वर आपलं एकनाथ महाराजांनी लिहिला होता 750 वर्षापूर्वी. काय अभंग लिहिला होता? ऐका दादा कलियुगाची थोरी, पुत्र होईल पित्याचा वैरी. झाला की नाही? तुम्ही नाही म्हणू शकत नाही. बाप जर घरामध्ये आला तर पोरगा लगेच बाहेर निघून जातो, आणि पोरगा जर घरामध्ये आला तर बाप बाजूला निघून जातो. ही स्थिती आताची आहे, वर्ण 750 वर्षापूर्वीच आहे. पुढचा संदेश एकनाथ महाराजांनी दिला होता. ऐका दादा कलियुगामध्ये एक झुंजाट वारा सुटेल, थोर थोर पर्वत दादा उडून जातील. गेलेत की नाही? हे तुमचे विल्लोळीचे डोंगर बिंगर राहिले का? नाही. आणि तिचा वारा सुटणार आणि थोर थोर पर्वत दादा उडून जाणार. डोंगर पोखरलेत. ऐका नाही, एवढा मोठा चंद्रापुरीचा घाट होता. त्या जुन्या घाटातून जर आपण चाललो इकडे पाहिलं असं चुकून तर घर डोळे फिरायचे. एवढा मोठा तो घाट होता, डोंगर होता. अख्खा डोंगर पोखरला, तिथून रस्ता तयार केलाय. म्हणजे थोर थोर पर्वत दादा उडून जातील. ऐक ना, विल्लोळीचा एक डोंगर आहे, पहा तुम्ही कसा पोखरलाय. मध्ये ते वाडीवरच्या समोरचा तो एक डोंगर, तोय कसा पोखरलाय. आणि तिचा वारा सुटणार आणि डोंगर उडून जाणार. आणि एक दिवस हरभऱ्याच्या झाडाखाली माणसं बसणार. 9.5 फूट उंची होती ताई पहिली माणसाला, नंतर कमी झाली 8.5, कमी झाली 7.5, कमी झाली आता 6.6 आहे. 6.6 आहे ना अजून काही काही. मग आज पाहावं लागतं त्यांच्याकडे. 6.6 आहे, काही काही 5.5 आहेत, काही काही 5.3, 5.2, 5.1 आहेत, काही काही 4, 4.5 आहे. माझ्या कीर्तनाला परवा आंबेगावला 3 फुटाचा होता एक जण. 5 दिवस झाले, 3च फूट होता. त्यांना म्हणलं उभे राहा, ते म्हणे मी उभाचे. अहो म्हणलं उभे राहा, ते म्हणे अहो मी उभाचे. काय बोलायचं काय महाराज, उंची कमी होत झाली. हरभराच्या झाडाखाली माणसं बसतील. संतांचे वाक्य खोटे झाले नाहीत आहे. आणि अजून बघा घराघरात बसलेला एक संदेश असा आहे, बहीण भाऊ दोघा जणांचा विवाह लागेल. लागला की नाही? सख्या बहिणी थांबले सुटले आहेत फक्त. चुलत बहिणी चुलत भाऊ पळून गेले. चुलत भाऊ मावस बहिणींचे लग्न झाले. हे पळवा पळव्या 750 वर्षापूर्वी लिहिल्या होत्या. प्रत्येक घरात ते अभंग फिट बसतायत. संतांचे वाक्य खरे खोटे नाही झाले, सगळे खरेच झालेत. आणि म्हणून ज्ञानोबरायांचा सुद्धा हा अभंग खरा झालाय. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. प्रत्येकालाच मरायचंय. वेगवेगळ्या कारणामुळे लोक चाललेत. अटॅक पायी लोक निघून चालले, व्यसना पायी लोक निघून चालले, ऍक्सिडेंट पायी लोक निघून चालले, आणि आत्महत्या पायी लोक निघून चालले. काय फॅड आलाय आत्महत्याचं. नवरा बायकोचं भांडण झालं का नस कापायची निघायचं सोपं काम झालंय आता. घरात नवरा बायकोचं भांडण झालं, जमिनीवरून काही झालं, जमिनीवरून इस्टेटीवरून प्रॉपर्टीवरून काही झालं का चराट इथं बांधायचं, झाडावर चढायचं, खाली उड्या आणायच्या, किंवा फॅनला साडी बांधायची, फॅनला वडण्या बांधायच्या आणि जगातून निघून जायचं. ध्यानात ठेवा, सगळे आलेले पाहुणे मोरे आणि मोऱ्यांचे पाहुणे माझ्या सहित.
जर तुमच्या घरात काही भांडण झालं, काही वाद झाला, विवाद झाला, काही जमिनीवरून काही झालं, प्रॉपर्टीवरून, इस्टेटीवरून जर काही झालं, तर एकच काम करायचं, मोबाईल स्विच ऑफ करायचा आणि 4-5 दिवस कुठेतरी लांब निघून जायचं, घरी यायचं नाही. पण रागा संतापात कुठला चुकीचा निर्णय घ्यायचा नाही. राग हा फक्त 15 मिनिटाचा आहे. तेवढी रागाची 15 मिनिटं जर सांभाळले तर लई मोठ्या संकटामधून वाचाल, आणि तेवढी रागाची 15 मिनिटं जर नाही सांभाळले तर लई मोठ्या संकटात मागच्या लोकांना टाकून जाल. म्हणून राग प्रत्येकाने सांभाळा. पूर्वी रॉकेलचे डबडे होते, तेव्हा काही गॅस बीस नव्हते. हे जुनी लोक आम्हाला सांगतात, आहे की नाही, हे मला जुनी म्हातारी माणसं, म्हातारी बाया फार आवडतात, त्यांचे अनुभव फार चांगले असतात. त्यांनी सांगायचे म्हणे, बाबा जुन्या काळात या बाया राखेल डबडं ओतून अंगावर पोतून घ्यायच्या. सासू सुनाचं भांडण झालं कधी जवळ ठेवेल राहायचं डबडं, चुल्याजवळ रॉकेलचं डबडं, आणि मग ते अंगावर वाचायचं. आणि भडका पेटला, काडी लावल्यावर आग झाली का वाचवा वाचवा वाचवा. मग आधीच का वाचलं होतं वाचवत. हे असंच आहे, राग हा फक्त 15 मिनिटाचा आहे. तेवढे 15 मिनिटं सांभाळा, फार मोठ्या संकटामधून वाचाल. या 4च कारणामुळे लोक जगातून निघून चालले. 5वं कारण नाही. या सगळ्या लोकांकडे तुकाराम महाराजांचं लक्ष गेलं आणि सांगितलं, का मरता एवढ्या कमी वयात? अरे का बायका पोरांना वनवाशी करता, का आई वडिलांना वनवाशी करता? त्यापेक्षा एक काम करा, आली या संसारा उठा वेग करा. आली या संसारा उठा वेग करा. या संसारा उठा वेग करा. आली या संसारा उठा वेग करा. शरण जाऊ दारा पांडुरंग, शरण जाऊ दारा पांडुरंग. देह काळाचे धन कुबेराचे, देह काळाचे धन कुबेराचे. जाऊ दारा पांडुरंग, शरण जाऊ दारा पांडुरंग. देह काळाचे धन कुबेराचे, देह काळाचे धन कुबेरा. आली या संसारा उठा वेग करा. शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा. आली या संसारा उठा वेग करा. शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा. छान. अभंगाच्या पहिल्या चरणात उत्तर दिले, आलिया भट नाही संसारा. काही ना आलिया भट वाटलं असेल. आलिया संसारा उठा, आलिया संसारा उठा. जे जे संसार रूपी जन्माला आलेत ना त्यांनी उठा, वेग करा, घाई करा, तातडी करा. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये असा पुरावा दिला बघा, जो जन्माला आला ना त्याचे प्रत्येकाचे 3 सोहळे साजरे होत असतात. पहिला जन्म सोहळा, दुसरा लग्न सोहळा आणि सगळ्यात शेवटचा मृत्यू सोहळा. ज्यांचा जन्म सोहळा झाला त्यांचा लग्न सोहळा हा होणार आहे, आणि ज्यांचा लग्न सोहळा झाला त्यांचा मरणाचा सोहळा हा अटळ आहे. कदाचित मधला सोहळा एखाद्याला चुकवता येईल, आणि चुकवलं ना. निष्काम कर्मयोगी इकडे मारुती बाबा कोरेकर, निष्काम कर्मयोगी शिवराम बाबा मस्कर, निष्काम कर्मयोगी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी, अशा संत महात्म्यांनी 16 चुकवला मधला. पण 2 सोहळे मात्र नाही चुकवता येणार. जन्माचा आणि मरणाचा सोहळा कोणालाच चुकवता येत नाही. आता येथे नाही मुलो आले अवतार, हेरते पामर जीव किती, हेरते पामर जीव किती. नाही मुलो आले अवतार, हेरते पामर जीव किती, हेरते पामर जीव असे 3 सोहळे आहेत की नाही, तशाच 3 पत्रिका सुद्धा प्रत्येकाच्या छापाव्या लागतात. कोणत्या कोणत्या 3 आहेत ऐका. ज्यांची अशी पत्रिका छापावी लागली होती, कळवण्यात अत्यंत आनंद वाटतो की आम्हाला मुलगा झाला,
त्याच्या बारशाला येण्याचे करावे. अशी पत्रिका ज्यांची छापावी लागली होती त्यांची एक दिवस अशी पत्रिका नक्की छापावी लागणार. कळवण्यात अत्यंत वाईट वाटते की आमच्या वडिलांना आणि आईला देवाज्ञा झाली, त्यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाला यावे, येण्याची करावी. आणि मधली पत्रिका शुभ विवाहाची पत्रिका. अशा 3 पत्रिका प्रत्येकाच्या होतात, अशा अर्थाचं चिंतन आहे. आणि म्हणून जायचंय ना, मग उठा, वेग करा, घाई करा, तातडी करा आणि उदार परमेश्वराला शरण जा. देव उदार आहे. हो उदार आहे. उदार कोणाला म्हणायचं? 15 मिनिटात कीर्तन थांबवायचं आपल्याला, ताट बसून ऐका. उदार कोणाला म्हणायचं? तुम्ही एखाद्याला काही मागितल्यानंतर समोरचा तुम्हाला नाही म्हणत नाही, त्याचं नाव उदार. सध्या लोक कोणाला उदार म्हणतात? तंबाखू आहे पण चुनाच नाही, त्याला म्हणलं चुना द्या, दिला का? काय तुम्ही कर्णाचे सख्खे मावस भाऊ, सख्खे मावस भाऊ, वा वा, असे असावे तर तुम्ही एकटेच चुन्यावर कर्णाचा भाऊ. असा असतो काय दानशूर? कोणालाही दानशूर म्हणते हो लोक. पंगत घातली का अख्ख्या गावात गागाट केली, अख्ख्या गावात गागाट करतो. पंगत दिली, पंगत सांगतो कशाला? गुप्तदान असतं, ध्यानात ठेवायचं. काही काही लोकांचं गुप्तदान असतं महाराज. शिर्डी संस्थानला काही काही दान त्याच्यावर नावच नाही राहत, कोण देतं कोण जातं काहीच माहित नाही. ऐकाने गुप्तदान असलं पाहिजे लोकांच्या पुढे. ते अन्नदान कधी पोचलं नाही पाहिजे. बाकी तुम्ही काही करा. आता यांनी वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ 7.25 भाराचा मुकुट मारुती मंदिराला अर्पण केलाय. वडिलांच्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ हे कळू द्या, लोकांपर्यंत जाऊ द्या. पण अन्नदान कधी लोकांपर्यंत जाऊ द्यायचं नाही. कारण का? ते घास मोजल्यासारखं होत असतं आणि दुसऱ्याचे घास मोजणं हे सगळ्यात मोठं पापाचं लक्षण आहे. विठ्ठल विठ्ठल आता याच्यातून काय होईल? निवृत्ती पाटील आणि सोपानराव मोरे या दोघा भावांनी मिळून आई वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ 7.25 भाराचा मुकुट मारुतीरायाला दिलाय. मारुतीराय ब्रह्मचारी आहेत आणि मारुतीरायाच्या रूपानं आयुष्यभर चंद्र आणि सूर्य असेपर्यंत हे दोन्ही आईबाप जिवंत राहतील. हा मारुतीरायाचा सगळ्यात मोठा आशीर्वाद असणार. ज्या ठिकाणी ते राहतील त्या ठिकाणी त्यांना सद्गती मिळेल. कारण मारुतीराय हा अमर आहे आणि त्याच्यामध्ये एवढी शक्ती आहे, ती तुम्हाला पुढे सांगणारच आहे. देव फार उदार आहे. किती उदार आहे देव, किती उदार आहे, लय उदार आहे. अहो काही मागा तो नाही म्हणत नाही. एकदा भगवान कृष्णाकडे नारद गेले, बरं का? नीट ऐका किती उदार आहे. देव नाही म्हणत नाही. भगवान कृष्णाकडे नारद गेले. नारदाला म्हटले, नारद म्हटले देवाला, देवा तुला 16,108 बायका, मला एकही बायको नाही. देव म्हटले मग काय म्हणणे तुझं? नाही काही नाही देवा, माझं एवढंच म्हणणे, तुला 16,108 बायका आणि मला एकही बायको नाही. ते म्हटले मग पटकन सांग ना, आता 11:15 झाले, 12च्या आत सांग पटकन काय म्हणणे तुझं, नाही तर आपण लग्न लावतो झालं. पटकन सांग काय म्हणणे. ते म्हणले काही नाही देवा, तुला 16,108 बायका आणि मला एकही बायको नाही. मग मला असं वाटतं तुझ्या 16,108 बायांमधली एखादी बायको मला देऊन टाक. तोंडावर देवाच्या असं एखाद्याला म्हटलं मग जिवंत कापायचं नाही का तलवारीनं? पण देव तिथं सुद्धा नाराज नाही. मला माहिती ना, मी तिथत होतो त्या दिवशी. नारद ज्या दिवशी देवाला बोला ना त्या दिवशी मी तिथत बसलो होतो, त्याच्यामुळे मला माहिती. ऐकायचा का पुरावा सांगा? नारजी ने किसन जी को एक औरत मगी थी. आहे का नाही पुरावा? आता हा पुरावा जर नसता दिला ना लई शिवाय दिले असते मला. जिला काय सांगू राहिलं लोकांना. नारजी ने किसन जी को एक औरत मगी थी. देवा तुझ्या 16,108 बायांमधली एक बायको मला देऊन टाक. देव नाराज नाही झाले महाराज. देव हसले. नारदा तुला माझी 16,108 बायांमधली बायको पाहिजे का? एक घेऊन जाय. हो खरंच, पण माझी अट आहे. काय अट आहे? हसूनी बोले मुरारी, ज्या घरी नसेल मी कंसारी, ती तुझी मुख्य अंतुरी समर्पिली यथार्थ. जा, तुला माझ्या 16,108 बायांमधली बायको पाहिजे नाही एक. तुला जी आवडेल ती ने, पण माझी अट आहे जिच्या जवळ मी नसेल ती तुझी बायको. जा. नारद म्हणलं येडाच्या खंबळ्याच्या भाषेत म्हणलं नारद येडाच म्हणल्या. काय सांगू राहिलं? 16 तुला जी आवडेल ती घेऊन जाय म्हणतोय. 16,108 या. अहो एक तर भेटेल का नाही मला? हा असून किती जणी जवळ असेल? नारद देवी तो काय संदीप फाउंडेशन होतं, कुठं होता काय माहिती, कोणत्या कॉलेजला होता काय माहिती. अहो देव येतो, भगवान कृष्ण येतो. तो काय कृष्णा कमान करत होता काय? भगवान कृष्ण येतो. आणि ऐका नाही, अनंत रूपे अनंत वेशे देखिले मी त्याशी. अहो नारदाला वाटलं एक तरी तशा लई भेटली, पण एक तरी भेटेल का नाही म्हणून नारद प्रत्येक घरी जायचे, दरवाजा वाजवायचे. नाही का? पा तुम्हाला ऍक्शन करून दाखवतो.
नारद प्रत्येक गिरदायचे दरवाजा वाजवायचे आणि देव दरवाजा उघडायचे. काय नारदा काय नाही काय चाललोय त्र्यंबकला, तुझी आठवण झाली म्हणून थांबलो. झाला पोपट. परत दुसरा दरवाजा टुकटुक. मग देवाने दरवाजा उघडायचा. काय नारदा काय नाही काय चाललोय इथं तळेगावला फाट्यावर, तुझी आठवण झाली म्हणून थांबलो. परत पुढचा दरवाजा. अरे काय नारदा काही नाही नाशिकला चाललोय, तुझी आठवण झाली म्हणून थांबलो. 16,107 घरं फिरला नारद, सगळीकडे देव. शेवटी शेवटचा दरवाजा वाजवला आणि देवानीच उघडला. अरे काय नारदा काय चाललंय, काय चेष्टा मस्करी, काय नाही तुझे पाय कुठे दाखव. दिले नाही तो भाग वेगळा, पण नाही म्हटले नाही हा त्याचा अर्थ आहे. याला उदार म्हणतात. विठ्ठल विठ्ठल बरं, देव इतका उदार आहे. ऐका पुढचं उदाहरण, माझ्या लक्ष द्या. देवाकडे 6 गोष्टी होत्या. 6 ऐका. यशस्वी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6ही गुणवर्य वस्ती जेत, म्हणून तू जाण भगवंत. क्षणगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण, एक भगवंताची जाण, एक भगवंताची जाण. क्षणगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण, एक भगवंताची जाण, एक भगवंताची जाण. वा, षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण. 6 गोष्टी होत्या. 6 कोणत्या कोणत्या? यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य. मोरे आणि मोऱ्यांचे पाहुणे भगवंतानी 5 गोष्टी लोकांना वाटून दिल्या. फक्त एकच गोष्ट दिली नाही, ती म्हणजे लक्ष्मी दिली नाही. कारण लक्ष्मी ही देवाच्या प्रेमात पडलेली होती. हे प्रेमात पडा त्या बघ सांगतो तुम्हाला. इकडे पहा, तुम्हाला नमुना दाखवतो उदाहरणार्थ. हा ना, ऐका. भगवंत निवांत बसले होते क्षीरसागरात, असे पडले होते. म्हणजे भगवंत असे अंग टाकलं होतं भगवंतानी. आणि तेवढ्यात नारद आले. आणि नारद देवाला आपलं लक्ष्मी आली. लक्ष्मी नारदच म्हणलो मी, लक्ष्मी आली. देवा मला तुमची बायको म्हणून स्वीकारा. देवाला तर चपापल्यावानीच झालं. देव म्हटले क्या बोलती तू? आता क्या बोलो मी? अगं मला 16,108 बाय आहे बाई, त्याकडून येऊन सोडून तू चालली परत. या जन्मात शक्य नाही. लक्ष्मी म्हटली मी लग्न करील तर तुमच्याशीच करील. हे वाक्य तेव्हापासून आहे. दादा मी लग्न करील तर तुमच्याशीच करील हे वाक्य तेव्हापासूनच आहे. आणि म्हणून ते आता फोकस लागलं इंस्टाग्रामच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून. असा राग आला. ते म्हणजे लक्ष्मी तू किती प्रयत्न केला तरी मी तुला माझी बायको म्हणून स्वीकारणार नाही. देवानी पाठ फिरवली. लक्ष्मी पुढून आली, मला तुमची बायको म्हणून स्वीकारा. देवानी परत पाठ फिरवली. लक्ष्मी पुन्हा समोरून आली, मला तुमची बायको म्हणून स्वीकारला. 2दा झालं, 3दा झालं. देवाला रागात आला ना. देव म्हणे लक्ष्मी तू किती प्रयत्न केला तरी तुला मी या जन्मात माझी बायको म्हणून स्वीकारणार नाही. आणि तुला जर लईच माया संग राहायची इच्छा असेल, हे लक्ष्मी तुला जर लईच माया संग राहायची इच्छा असेल ना, तर तुला फक्त माझ्या पायाची सेवा करावी लागेल. पाय लक्ष्मीचे हाती, सेवा करण्याची संधी मिळेल या जन्मात. याच्यापेक्षा तू माझी बायको बिको असं काहीच होऊ शकत नाही. आणि म्हणून पाय लक्ष्मीची हाती, म्हणून येतो काकुळ किंवा तिशी यावे काकुळती. म्हणून लक्ष्मी कोणाला दिली नाही, बाकी सगळ्या गोष्टी वाटून दिल्या. कोणत्या कोणत्या कोणाला दिल्या? यश थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती. यश नावाचा गुण मारुतीला दिलाय. ज्याला पोलीस भरती करायची, मिलिटरी भरती करायची, त्यांनी उपासना कोणाची करायची? मारुतीरायाची करायची. ज्याला UPSC MPSC करायची, LLB वकिली सुद्धा शिकायचे, त्यांनी सुद्धा उपासना कोणा करायची? मारुतीरायाची. कारण यश नावाचा गुण मारुतीला दिलेला आहे.
ज्यांच्या घरात असं काही असं ना ते माझा तर काही विश्वास नाही त्याच्यावर. हे बोताळे बाताळे चटकी चुटकी याच्यावर काही माझा विश्वास नाही. अहो जगाचा बाप आपल्या पाठीशी हे इकडले भुताळे भिताळे ही बाधा जरी कोणाला असेल ना मंडळी तर त्यांनी सुद्धा उपासना कोणाची करायची? मारुतीरायची. का? भूत पिशाचे निकट नाही आवे महावीर जब नाम सुनावे. हाय द्या नाही म्हणून आई वडिलांच्या स्मृतीप्रती दिलंय ना. आता हे घराला कोणी काहीच करू शकत नाही. कुटुंबाला अनिष्ट अत्याचार सुद्धा यांच्यावर कोणी काही करू शकत नाही. कारण का? मारुतीरायांनी त्यांना स्वीकारले आता. बरोबर आहे की नाही? अजून तुम्हाला सांगू त्यांच्या घरातले आजारपण एक जण नीट झाला का दुसरा आजारी, तो नीट झाला का तिसरा आजारी, मोकार पैसे निघून चालले. त्यांनी सुद्धा हनुमंतरायाची उपासना करायची. का? नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमंत पीरा. 108 वेळेस जो रोज हा मंत्र म्हणायचा. कोणता? नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमंत पीरा. नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमंत पीरा. प्रयत्न करा 15 दिवसाच्या आत संकट निरसन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि सगळ्या बाया तुम्हाला सांगतो ऐका, जेव्हा तुम्ही स्वयंपाकाला घ्याल ना भांडी पीठ मळायला, तेव्हा पीठ मळायला सुरुवात केल्यापासून हनुमान चालीसा सुरू करा, हरिपाठ सुरू करा. स्वयंपाक संपेपर्यंत हनुमान चालीसा संपलेली असेल, हरिपाठ संपलेला असेल, परिणाम तुम्ही केलेला स्वयंपाक सात्विक अन्न तयार होईल. आणि सात्विक अन्न पोटात गेल्यामुळे वृत्ती सुद्धा घरच्यांची सात्विकच तयार होईल. परिणाम चांगली संतती घरात जन्माला येईल. काय वाटतं तुम्हाला? आणि जर तुम्ही काही दुसऱ्याच ऐकत बसले तर मग संतती तशीच येणार. घरात भांडणं बिंडणं चिडचिड तशीच होणार. ऐका नाही या गोष्टी प्रत्येकाने सांभाळा. ऐका नाही यश नावाचा गुण मारुतीला दिलेला. यशे थोरविला मारुती बिभीषण केला लंकापती. बिभीषण लंका देऊन टाकली रावण मेल्यानंतर. अजून काय? बिभीषण केला लंका. अवदारे देऊन कर्णाहती. अवदारे नावाचा गुण कर्णाला देऊन टाकलाय. असे वेगवेगळे देऊ का उदारे फार. म्हणून शरण जा उदारा पांडुरंगा. का देवाला शरण जायचंय? दुसरं चरण. देह हे काळाचे प्राण कुबेराचे. देह हे काळाचे प्राण कुबेराचे. देह हे काळाचे प्राण कुबेराचे. काळाचे प्राण कुबेराचे. पैसा कुबेराचा आहे. हा देह 5 जणांनी मिळून आणलेला आहे. हे की नाही? पृथ्वी आप तेज वायू आकाश या 5 तत्वाचा हा देह आहे. हा त्याच्यातच विलीन होणार आहे. आहे का नाही? हा दुसरा कुठं जाऊ शकत नाही. आणि आपल्याला तो सांभाळायला दिलाय. वय वर्ष 50, वय वर्ष 60, वय वर्ष 80. आणि तो आयुष्य एकदा संपलं करार का मग मात्र हा देह काळाचा. किंवा उदाहरण सांगायचं ठरलं तर आपल्या खंबाळ्याला एका शिक्षकांची बदली झाली. नीट ऐका बारकाईनं, लय गोडे. आपल्या खंबाळे गावात एका शिक्षकांची बदली झाली आणि त्या शिक्षकांनी एका म्हाताऱ्या माणसाची गाठ घेतली. बाबा नमस्कार. नमस्कार, मी शिक्षक आहे. तुमच्या गावात माझी बदली झाली. 8 दिवस झाले. मी राहतो नाशिकला. माझे पोरं तिथे शिकायला आहे आणि मला तिथून यायला लय लांब होतं बाबा. मग काय करू सेवा तुमची? सर सांगा. शिक्षकांनी सांगितलं बाबा तुमच्या गावात जर असं एखादं बंद घर असेल तर मला सांगा, का जिथं कोणीच राहत नाही. ते म्हटलं आहे ना आमच्या भाऊबंधांचं मोऱ्यांचं. हो हो ठीक आहे ठीक आहे बोलवा त्यांना. सांगितलं म्हटलं हे शिक्षक आहे, आपल्या गावात बदली झालेली आहे. तुम्ही तर काही कोणी इथं राहत नाही. तुम्ही राहायला सगळे नाशिकला आहे. तुमचे पोरं बिरं सगळे सर्व्हिसला असल्यामुळे तुम्ही राहायला नाशिकलाचे. मग तुमचं हे बंद घर आहे, दिवाबत्ती तरी लागल आहे का? आणि शिक्षकांची कृपा आहे का नाही? शिक्षकांना राहिल्याचं पुण्यही मिळेल बा. काय तुमचा भाडा असेल ती घ्या. आणि त्या शिक्षकांना माझ्या भरोशावर करार ठरला 5 वर्षाचा. किती वर्षाचा? 5 वर्षाचा करार ठरला. 5 वर्षाचा आहे का नाही चंद्रभाऊ? 5 वर्षाचा बाबा करार ठरला. आणि करार ठरल्यानंतर परिणाम असा झाला आणि प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला भाडं शिक्षक रोज 1 तारखेला म्हणजे महिन्याचं भाडं द्यायचे. 4 वर्षे पूर्ण झाले. 5व्या वर्षाला सुरुवात झाली. 4.5 वर्ष झाली. माझ्याकडे बा लक्ष ठेवा. 4.5 वर्ष झाले. 4.25 वर्ष झाले. आणि मात्र 5 वर्ष पूर्ण झाले. आता शेवटचा महिना भाडं द्यायचं तर शिक्षक त्या मोऱ्यांना काय बोलले, अजून 2 वर्ष राहू द्या ना मला. बोलले कसं काय?
अहो तुमचा करार तर संपलाय 5 वर्षाचा. नाही मला राहू द्या. शिक्षक आपलं स्टीव मोरे म्हटले आता शक्य नाही. तुमचा करार 5 वर्षाचा होता. भाडं ठरलं होतं, सगळं झालं, करार संपला. तुम्हाला हे भाड्याचं घर खाली करावं लागणार. देह हा पाचाचा आणि उसना जगी जासी त्याला देणे लागे जगी जासी त्याला देणे लागे जगी जासी त्याला देणे लागे. नाही का नाही? ते हा पाठाचा आणि उसनाचा किंवा जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से निकलना बाहेर निकलना पडेगा. प्रत्येकाला जावंच लागणार आहे. शरीर हे भाड्याचं घर आहे. याच्यातला आत्माराम प्रवासी निघून गेला का हे हा देह खाली पडतो आणि मग आपल्या भाषेत हे वारले असं म्हणण्याची प्रथा. देह हे काळाचे, धन म्हणजे पैसा हा कुबेराचा आहे, ते मनुष्याची काय. ही बायको माझी, पोरग माझं, गाडी माझी, बंगला माझा, सगळं तुमचंच आहे. पण ज्या दिवशी तुम्ही हे जग सोडणार त्या दिवशी तुमच्यासोबत कोण कोण येणार हे माझं माझं म्हणून व्यर्थत्व करू नका. आणि अभंगाचा शेवट किती गोड केलाय. शेवट तू का म्हणे तुका म्हणे रे? का रे नाशिवंताचा दे तुका म्हणे का तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी दिवास व्याटी पाडदोशी. एकदा मोठ्या प्रमाणे भजन करा. विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा
कीर्तन आपलं संपलंय. जाताना 10-12 गोष्टी तेवढ्या घरी घेऊन जा. थांबायचं आपल्याला लगेच. एवढ्या 10-12 झाल्या तर ठीक आहे, 1-2 मिनिटात. नसेल तर एवढ्या ऐका आणि थांबतो. ऐका, ताट बसा सगळे. थोडासा आवाज क्लिअर करा संदीपराव. मातृपितृ ऋण सोहळ्याच्या निमित्तानं 16 आठवणीचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून घडवून आलेला आणि घडवून आणलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा हा कीर्तन सोहळा नामयज्ञ. दरवर्षीच हा सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. वेगवेगळे कीर्तनकार महाराज मंडळी या ठिकाणी येणार आणि जोपर्यंत यांच्या जीवात जीव आहे दोघा भावांचा, तोपर्यंत हा सोहळा बंद पडणार नाही. आता पुढच्या वर्षीपासून बॅनरला असं नाव द्यायचं, मातृपितृ ऋण सोहळा. आहे की नाही? म्हणजे कसं करायचं, आमचे आई वडील आदरणीय बाळकृष्ण भाऊराव मोरे आणि ठकूबाई बाळकृष्ण मोरे यांचा आहे की नाही मातृपितृ ऋण सोहळा, बरोबर की नाही. आणि 16 आठवणीचा या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी होणार. दुसऱ्या वर्षाचं कार्यक्रमचं 16 निमंत्रण माझ्या वाट्याला आहे. जाताना 2-4 गोष्टी आहे. 12 गोष्टी झाल्या तर ठीक नाही, तर 2-4 ऐकून जातो. ऐका, पहिला मुद्दा, समाधानी राहायचं असेल, कधी रडायचं नसेल, कधी डोळ्यात पाणी येऊ नये अशी जर इच्छा असेल तर कधीच कोणाचं ऋण ठेवू नका. 1, हत्या कधीच कोणाची करू नका. 2, वैर कधी कोणाचे ठेवू नका. परमेश्वराचं भजन करा, मरण डोळ्यापुढे ठेवा. 6वी गोष्ट, हसत जा, आनंदी राहा, समाधानी राहा, कधीच कोणाला ऐक नाही. 8वी गोष्ट, श्रीमंतीचा कधी गर्व होऊन द्यायचा नाही. परमेश्वराचं भजन करा, श्रीमंतीचा कधी गर्व होऊन द्यायचा नाही. अजून काय, विद्वत्तेचा कधी गर्व होऊन द्यायचा नाही. सौंदर्याचा कधी गर्व होऊन द्यायचा नाही. आणि ज्यांचे कोणाची आई आणि वडील या जगात नसतील त्यांच्या नावाने एक वडाचं झाड लावायचं आणि एक आंब्याचं झाड लावायचं. वडिलांच्या नावाने लावताना वडाचं झाड लावायचं आणि आईच्या नावाने लावताना आंबा लावायचा. वड का लावायचा? वडिलांच्या नावाने. वडाच्या झाडाला 1000 वर्षाचं आयुष्य आहे. किती वर्षाचं आहे? 1000 वर्षाचं आयुष्य असतं. तुमचे बाबा या खंबाळ्यातून जरी गेले तरी वडाच्या झाडाच्या रूपानं 1000 वर्ष ते आपल्या गावात उभे राहतील. म्हणून वडिलांच्या नावाने वडाचं झाड लावायचं. आईच्या नावाने आंबा का लावायचा? जशी सोपानदादा मोरे, निवृत्ती पाटील मोरे, जशी तुमची आई तुम्हाला कुशीत घेत होती तसं त्या झाडाचे ते झाड तुम्हाला सांगाल आंब्याचं, बाळा, ए बाळा हो इकडे या. कुठून आले तुम्ही? डायरेक्ट घरात नका जाऊ, माझ्याकडे या, बसा. मेल्यानंतर सुद्धा, आई गेल्यानंतर सुद्धा त्या आंब्याच्या झाडाच्या रूपानं तुमच्यावर सुखाची सावली देत राहील. म्हणून आईच्या नावाने आंबा लावायचा. जशी तुमची आई तुम्हाला खायला करून द्यायची आणायची कडून, आहे का नाही. समजा गावाला गेली तर फळं आणायची, भत्ता खाऊ आणायची, किंवा घरात भाकरी आपल्याला करून द्यायची, तसं ते झाड तुम्हाला त्या झाडाची फळं देत जाईल आणि तुमचं पोट भरीत जाईल. आणि गेल्यानंतर सुद्धा सुखाची आणि प्रेमाची सावली देत राहतील. झाडांच्या रूपानं ते तुमच्यासोबत राहतील. म्हणून आई वडिलांच्या नावाने आंबा आणि वड लावा. श्रीमंतीचा कधी गर्व नका होऊन देऊ. का बरं नका होऊन देऊ? हे बघा, पैशाने श्रीमंत लोक लई आहे या जगात. माणुसकीनं श्रीमंत असणारी माणसं कमी आहेत. तुम्हाला माहिती का, पैशाने पेन विकत घेता येतो, चांगला अक्षर नाही काढता येत. काही येतं काढता? भास्कर महाराज, पैशाने पेन. त्या सिन्नर तालुक्यात एक गाव आहे मोह, ब्राह्मणवाड्याच्या चिंचोलीच्या मधीच गाव आहे ते मोह गाव वेगळं आणि मोह वेगळं. त्या मोहला गेलतो दाव्याला, ते मोबाईल गाडीत विसरलो मी संदीपराव. त्यांना म्हटलं होती कोण वारलं नावं लिहून द्या चिठ्ठी. आता कशी दिली मला निवृत्ती पाटलांनी, तसं त्यांना म्हटलं ते नावं लिहून द्या कोण वारले. ते एक संपळत आला, मला म्हणता हा पेन घ्या तुम्हीच लिहा. त्यानं तो पेन मला दिला दादा. तो पेन मला लय आवडला, इतका भारी पेन होता तो. पेनच लय आवडला मला. त्यांना म्हटलं तुमचा पेन भारी हो. तो मला म्हणे तुम्ही किंमत नाही विचारली. गुरुमी म्हणलं केवढ्याचं? म्हणे 300. हा पेन 300 रुपयाचा आहे म्हणे. हा म्हणलं मग तुम्ही लिहा ना. माझं अक्षर चांगलं नाही तुम्ही लिहा. मग तो काल इथं लावायला ठेवली का फक्त असं. पैशाने पेन विकत घेता येतो, चांगलं अक्षर काढता येत नाही. पैशाने घर बांधता येतं, सुखाची झोप मिळत नाही. पैशाने वडापाव खाता येतो, पैसा खाता येत नाही. खाता का पैसा? खाता कोणी तुमच्यापैकी? लय भूक लागली 100 रुपये खाली आणि ढेकर दिला, असं कुठं झालं? पैशाने तुम्हाला पुस्तकं विकत घेता येतील, पैशाने तुम्हाला त्याच्यातलं ज्ञान प्राप्त करता येत नाही. पैशाने तुम्ही मंदिर बांधाल, पैशाने तुम्ही देव सुद्धा विकत आणाल, पण त्या देवामध्ये देवत्व आणू शकत नाही. पैशाने श्रीमंत असणारी लय भेटतील, पण माणुसकीनं श्रीमंत असणारी भेटण्यासाठी तुम्हाला तुमचे पावलं झिजवावे लागतील. कधीच श्रीमंतीचं गर्व नाही होऊन द्यायचं. वाक्य किती गोड आहे का, रोहनदादा धोंडगे भक्तिनाथ यूट्यूब चॅनल, हे वाक्य एवढं मला काढून द्या, लय गोड आहे. वेळ प्रत्येकाची येते, हवा प्रत्येकाची होते, संधी प्रत्येकाला मिळते, दिवस प्रत्येकाचे बदलतात. कधीच कोणाला कमी समजायचं नाही.
झोपडीवाल्याने असा कधी विचारच करायचा नाही की आयुष्यभर मी या झोपडीत राहील, बंगला बांधणार नाही. आणि बंगल्यावाल्याने असाही कधी येडेपणा करायचं नाही की आयुष्यभर मी या बंगल्यात राहील. वेळ आली तर झोपडीचा बंगला होऊ शकतो आणि वेळ बदलली तर बंगल्याची झोपडी होऊ शकते. वेळ प्रत्येकाची येते, फक्त वेळ येऊ द्यावी लागते. विडल विडल कधीच श्रीमंतीचं घर होऊन द्यायचं. समजा आपल्या मोऱ्यांची एखादी मुलगी, उदाहरण चालले, नाही तर म्हणजे कोणाच्या घरची, आपल्या मोऱ्यांची एखादी मुलगी लग्नाच्या वयात आली आणि तिच्या वडिलांना असं वाटलं मुलगी लग्नाच्या वयात आली, आता तुळशीचं लग्न पण झालंय, आता मस्त चांगला पोरगा शोधू, दोघं एकमेकांना जीव लावतील असा एखादा पोरगा पाहू आणि दोघांचं लग्न लावून देऊ बा. आता म्हणून त्या पुरीच्या वडिलांनी त्या मुलीसाठी नवरदेव पाहायला सुरुवात केली. पण आलो काय तर बरं का, पण त्या मुलीच्या नशिबात सटवीनं जर असं लिहिलं असेल की या मुलीचं लग्न 2027 मधल्या मार्च मध्ये होणार आहे, तर त्या पुरीच्या वडिलांनी मोरे आणि मोऱ्यांचे पाहुणे 25 आणि 26 मध्ये किती पोरं पाहू दे ना भाऊ, ते लग्नच जमणार नाही. काही ना काही अडचण, देवकी येईल, नाडी येईल, गोत्र येईल, एखादा भाऊ बन आडवा येईल, मोरे किंवा तिला तो आवडेल त्याला ती आवडणार नाही, असं काहीतरी फिसकडी होणार, ते लग्न जमणार नाही. पण 2025 आणि 26 संपलं, 27 साल उजाडलं, 27चा जानेवारी फेब्रुवारी संपला आणि मार्च महिना उजाडला का त्या मुलीच्या जवळचा कोणीतरी एखादा पाहुणा येणार आणि त्या मुलीचं लग्न जमून निघून जाणार. याला म्हणायचं वेळ आल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्यावेन. वेळ आल्याशिवाय कुठलीच गोष्ट. एक जण वैतकून आलं घरी, बायकोला म्हणलं वाढ द्यावाला मी तापलोय. ती माझीच पोर त्यानं बायको करली होती. ती म्हटली तुम्ही किती जरी तापले तरी तवा तापल्याशिवाय तुम्हाला भाकर मिळणार नाही. वेळ येऊ द्या, मला गॅस चालू करू द्या, तवा ठेवू द्या, तापू द्या, मग तुम्हाला भाकर का लगेच कुठं भाकर का डायरेक्ट पीठ देऊ तुम्हाला खायला. आता आहे का नाही, आहे का. वेळ प्रत्येकाची येते. त्याच्यामुळे श्रीमंतीचा गर्व कधी होऊन द्यायचा नाही, विद्वत्तेचा कधी गर्व नका होऊन देऊ. विद्वत्ता म्हणजे काय, आपल्यापेक्षा ज्ञानी लोक, पंडित लोक, विद्वान लोक या जगात राहतात का नाही राहत. एवढले पोरं आहेत, तेव्हा इकडं बसले पाहिजे एक, तेव्हा त्या आईच्या मांडीची पुढं बसली एक, तेव्हा त्या ताईच्या मांडीवर एक झोपली, त्या तिकडून मधून एक डोकी दे, हे बघ तिकडे त्या ताईच्या पुढे एक बसली. एवढलेच वांगे, यांच्यापेक्षा वांग मोठ राहतं वकील साहेब, हा ना, एवढलेचे. पण 50 वर्षाच्या आजोबाचा बिघडलेला मोबाईल नीट करतात हे का नाही करीत. काय दादा, आणि वरून बाबाला काय म्हणते माहिती का, बाबा नीट वापरा, तुम्हाला कळत नाही. आता यांच्या पुढं आपली विद्वत्ता न्यायची कुठं. कधीच कोणाला विद्वत्तेचा, मी तर रोज सांगतो बा, पांडुरंगाची शपथ सांगतो, स्वामींना स्मरून सांगतो आणि निवृत्तीनाथांच्या दरबारात मी इथं उभा आहे. तुम्ही खरंच भाग्यवान माणसं आहेत, तुम्ही नाथांच्या दरबारात जन्माला आलेली माणसं आहेत. म्हणजे इथून पुढे दरबारच सुरू होतो नाथ महाराजांचा, आहे का निवृत्तीनाथांचा. त्यांची शपथ घेऊन सांगतो, मी रोज जेव्हा कीर्तनाला फेटा बांधतो, ज्या दिवशी मला कीर्तन आहे त्या दिवशी, आणि ज्या दिवशी प्रवचनाला बसतो त्या दिवशी रोज मी माझ्या मनाला एक गोष्ट सांगत असतो, संदीप दादा, की महाराज तुम्ही आता कीर्तन करणार आहे, पण ध्यानात ठेवायचं तुमच्या पुढे जेवढे बसेले ना हे सगळे तुमच्यापेक्षा 1000 पटीनं हुशार आहे, हे ध्यानात ठेवून तुम्ही कीर्तन करायचं. काय कोणाला कमी समजायचं दादा. नाही तर आमच्या 50% मंडळींचा असा समज आहे आमच्या, की आपल्या पुढे जेवढे बसेल राहतात हे सारे याडपाटच बसेल राहतात. याडपट ते जेव्हा तुमच्या तारखा घ्यायच्या बंद करतील तेव्हा कळलं याडपट कशा राहतात. काय कोणाला कमी समजायचं, कधीच कोणाला कमी समजायचं नाही. आणि पुढचं वाक्य, सौंदर्याचा कधी गर्व नाही होऊन द्यायचा. माझी बायको एवढी गोरी आणि मी सावळा का, किंवा मी एवढी गोरी आणि ते सावळे असं का बरं केलं, असं कधी म्हणायचं नाही. माणसाच्या रंगावरून कधी जायचं नाही, तो जाडा आहे किंवा बारीक आहे, उंच आहे किंवा ठेंगणा आहे, यावरून त्याला चांगलं ठरवायचं नाही. मग तो मनाने किती चांगला आहे याच्यावरून त्याला चांगलं ठरवायचं असतं का हो. नाहीतरी काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी जास्त चावते. काही ना कळलं, काही ना उद्या कळलं, नाही कळलं ते बरं झालं का. कीर्तन त्याला 5G लागतं दादा, हे काही अजून 2G मध्येच आहे. अशीच पाहते टुकमुकू बघतोय चांगला, आहे का नाही. एका जणाने कीर्तन झाल्यावर गोकुळ दादा 8 दिवसांनी फोन केला मला. कीर्तन झाल्यावर 8 दिवसानं, शिवाजीराव 8 दिवसानं बरं का भाऊ, 8 दिवसाने फोन केला. कुठून तरी नंबर घेतला, मला फोन केला. कृष्णा महाराज आहे का म्हणलं. हा 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 हा. मी म्हणलं कोणी तुम्ही, काय झालं तुम्हाला. ते म्हणे तुम्ही त्या दिवशी जो केला की नाही तुम्हाला आता कळला. त्या दिवशी काय तमाखू म्हणत होता का मागे जाऊन, आहे का नाही. कधीच विद्वत्तेचा गर्व करायचा नाही, सौंदर्याचा गर्व करायचा नाही, श्रीमंतीचा कधी गर्व होऊन द्यायचा नाही. या सगळ्या गोष्टी प्रत्येकाने सांभाळा. शेवटचं वाक्य, कायम पॉझिटिव्ह राहा, 1 सेकंड पण निगेटिव्ह राहायचं नाही. आणि निगेटिव्ह लोकांच्या तोंड सुद्धा पाहिजे नाही.
कायला पाहिजे यांच्या तोंड. मला तर लई राग आहे निगेटिव्ह लोकांचा. आता इथं बरीच आहे, पण कुठं भांडण्याचा पाय करते कोण नाही बरं का. गंमत केली आपली. नाही खरंच मला वकील साहेब लई राग आहे निगेटिव्ह. का बरं राग आहे मला यांच्या तोंड पाहतो मी निगेटिव्ह लोकांचे. कवाय पहा सकाळ दुपार संध्याकाळ, कवाय पहा साखरपड्यात पहा, 10व्यात पहा, 13व्यात पहा, मौतीत पहा. मौतीत ठीक आहे भाऊ, अंतयात्रा आहे भाऊ, 10व्यात शिकी शोककुल वातावरण आहे. पण लग्नात काय प्रॉब्लेम आहे हे बा अशी हसती नाही आणि रडती नाही आणि जाती नाही, नीती बसेल. त्यांना तुम्ही सकाळी रामराम करा, रामराम हा हा, संध्याकाळी 6ला भेटा रामराम हा हा, संध्याकाळी 9ला भेटा रामराम हा हा. हाय सध्या काय बाय हेच करते. आणि असाच गेला मग हायच परत आम्ही 10व्याला. काही काही माणसाने हसत जावं. काही काही हसते नाही. आता काही काही एवढे हसू राहिले, पण काही काही बा अशी आणि अशीच चमक भरली मग आतमध्ये. हायच परत आमचं प्रवचन तिडं 10 दिवसात. हसत जावं माणसाने, समाधानी नाहीत. माणसाने कायम पॉझिटिव्ह असलं पाहिजे. कायम पॉझिटिव्ह असलं पाहिजे. कायम पॉझिटिव्ह. एक सांगतो तुम्हाला माझ्याकडे बा, अशक्य गोष्टी शक्य करण्याची ताकद जर कुठं असेल तर फक्त पॉझिटिव्ह विचारात आहे. आणि एखादी गोष्ट मोरे आणि मोऱ्यांचे पाहुणे, एखादी गोष्ट जेव्हा तुम्हाला अंतःकरणापासून पाहिजे असते ना, मनापासून, तेव्हा ती गोष्ट तुम्हाला मिळवून देण्यासाठी हा सारा निसर्ग आणि परमेश्वर तुम्हाला एक वटून मदत करीत असतो. आणि पाहिजे असलेली गोष्ट तुमच्या पदरात पडल्याशिवाय निसर्ग आणि परमेश्वर शांत बसत नाही. म्हणून सतत पॉझिटिव्ह राहत जा. हे का नाही. या गोष्टी प्रत्येकाने सांभाळा. आज झालेली सेवा देवाच्या चरणी अर्पण करतोय. पूजनीय मातोश्री ठकूबाई आई आणि पूजनीय पिताश्री बाळकृष्ण बाबा या आई वडिलांच्या मातृपितृ ऋण सोहळ्याच्या माध्यमातून 16 आठवणींचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. त्या निमित्तानं आदरणीय शिवाजीराव टिळे बाबळेश्वरचे आणि आदरणीय निवृत्ती पाटील आणि सोपानदादा मोरे या दोघा बंधूंनी दिलेले हे प्रेमाचं आपुलकीचं जिव्हाळ्याचं निमंत्रण. खरं म्हणजे निवृत्ती पाटलांचीच मुलगी बरोबर ना का सोपानदादांची? निवृत्ती पाटलांची मुलगी माझ्या सख्या चुलतीला भाऊजाई. आमचं असं नातं आहे का नाही. त्याला असं वाटलं मग चला आता दुसरं पुण्यस्मरण पहिल्यालाच बोलवायचं होतं, पण गेली तारीख. आता दुसऱ्याला कुठेतरी यांना बोलू म्हणून हे निमंत्रण माझ्या वाटेला आहे. त्या निमित्ताने सगळे आई बहिणी, वडीलधारी आलेले पाहुणे, आकाशाच्या उंचीची माणसं माझ्या पुढे बसलेली आहेत. पहाडासारख्या विचाराची संत मंडळी माझ्या पुढे बसलेली आहेत. सर्व आई वडिलांना वंदन करतो. कार्यक्रमाला पूर्णविराम देतो. गोड गायनाचार्य, गोड मृदंगाचार्य, भक्तिनाथ यूट्यूब चॅनल आणि जय साऊंड सिस्टीम या सगळ्यांच्या एकत्रित करणानं आणि संपूर्ण गावचं भजनी मंडळ या सर्वांनी मिळून कार्यक्रमाला शोभा वाढवली. त्यांच्या मोऱ्यांच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना वंदन करतो आणि कार्यक्रमाला थांबवतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.